क्या बात है, चालवावं लागेल, 100 स्पीड लावावं लागेल आणि अप्रतिम स्पीड लावला होता. आक्रमक खेळ करावा लागेल. पुन्हा एकदा अजिंक्यला टॅकल करण्याचा प्रयत्न आहे. या ठिकाणी जातात बस तो म्हणजे निश्चितच पाहिलं तर क्या बात है, क्या बात. सोलो टॅकल अनेक पाहिला पण हा एक जबरदस्त टॅकल होता. आणि क्या बात है, पहिले चढाईमध्ये निश्चित काय घडेल काय बिघडेल. पहिली चढाई पहिला टॅकल करण्याचा प्रयत्न आहे. पहिली टॅकल देखील सक्सेस. ऍक्शन मध्ये कॉर्नर आणि टर्न येणार काही मात्र पाहणं गरजेचं राहील. एका बाजूला गुफरान आहे आणि नाही ऍडव्हान्स टॅकल पवारच्या माध्यमातून जर पहिल्या सेफ व्हायच्या सामने ते पवारांनी चांगली खेळ घेतोच. पवार चढाई करताय, कमबॅक खेळ करावा लागेल आता. प्राणा अतिशय सुरेख साधिक टॅकल पाहिजे सर. बघा हेच पाहतोय वागझाई आणि आता संधी मिळाली. गुफरा चेंबूर मुंबई उपनगर विरुद्ध सुरू असलेला सामना आणि नक्कीच या ठिकाणी संधी आहे. क्या बात आहे. भारच्या उखारपुराच्या माध्यमातून टुप्पाटाची चढाई आहे. चढाई सक्सेसफुल करणं येते का पाहूया. अतिशय सुरेख टॅकल चढाई. पहिले चढाईमध्ये निश्चित काय घडेल काय बिघडेल. पहिली चढाई पहिला टॅकल करण्याचा प्रयत्न आहे. पहिली टॅकल देखील सक्सेस करू शकतो आणि पहिला बदल राहील ते पाहायला मिळालं. कुणाल पवार याला आपण पाहतोय डावी चढाई, त्यामुळे लक्ष असेल ते म्हणजे जसी नंबर 6 आणि आदित्यकडे विशेष करून. त्यामुळे चांगली टेस्ट पाहायला मिळेल. कसोटी असेल आणि बघा काय चपून गेले आणि यासाठी कॉर्नर तयार होता असती घडायला हवी आणि वेळ निघून जाण्यापूर्वीच तिची किंमत कळायला हवी. थर्ड रेट अजिंक्य पवार. अजिंक्य पवारची थर्ड रेट आहे. थर्ड रेट दूर पाहिला स्पेशलिस्ट अजिंक्य पवारच्या माध्यमातून आपण अनेक चढ्या पाहिल्या प्रभावी होते. थर्ड रेट सक्सेसफुल. थर्ड रेट घेतली निश्चितपणे. अशा पद्धतीने चेंबूर संघ फायनल मध्ये निश्चितच असं वाटलं की स्वस्तिक देखील एक दादा संघ होता. राकेश भाई धुळे देखील त्याच्यामध्ये प्रो कबड्डी स्टार होते. स्वस्तिक मध्ये प्रो कबड्डी स्टार होते असं वाटलं होतं. परंतु आपण पाहिला आजचा दिवस तो म्हणजे निश्चितच पाहिलं तर क्या बात है, क्या बात है. ये झलक है. स्ट्रेन बघा, पॉवर बघा, फिटनेस बघा आणि एक जबरदस्त रेंज स्पेस तयार केली. खूप चांगला पॉइंट आदित्य याच्या माध्यमातून 3च्या कव्हरमध्ये वागझाई कोळकेवाडी चिपळूण संघ सुरुवातीलाच प्रेशर आणि दबाव आणण्याचा प्रयत्न चालला. अजिंक्य पवार लेफ्ट रेडर डावी चढाई करत असताना कॉर्नरला आपण गुफरान खाण्याला पाहतोय. विकी गौतम एका बाजूला आणि गुफरान या ठिकाणी होतो. मात्र बांधरसारखे बंधू आपण काम करताना होतो. मध्यरक्षीची भूमिका संचित आणि आदित्य अभिवृद्धीची चढाई सुपर टॅकल असताना पुन्हा एका गुणाची श्रीगणेश केला जातोय. बघूया जसी नंबर 1 चढाईसाठी शिरा आणि मिळाला. ये इनकी पहचान है. मेरी झलक सबसे अलग. सुंदर अशी पकड. पहिला ऑल आउट देण्यामध्ये यशस्वी. कालपासून चर्चा होती की फायनलला कोण खेळणार. स्वस्तिक खेळणार की राकेशभाई गुले पुण्याचे संघ खेळणार, मुंबई उपनगर. आणि आता मात्र अजिंक्य पवारची ही कव्हर सक्सेसफुल. कव्हर सक्सेसफुल करण्यासाठी हे 2 3 4 5 खेळाडू अक्षरशः ऍक्शन मध्ये मगाशी एक सुंदर असा गुण त्याने मिळवलेला आहे आणि तोच आता अजून एक डावी चढाई आपल्याला पाहायला मिळते. ऍक्शन मध्ये कॉर्नर आणि टर्न येणार काही मात्र पाहणं गरजेचं राहील. एका बाजूला गुफरान आहे आणि नाही ऍडव्हान्स टॅकल साठी किती वरती आले होते आणि सहज दौड घेऊन कुणाल निश्चितच पुन्हा एकदा पाहिलं पवारच्या माध्यमातून जर पहिल्या सेफ व्हायच्या सामने ते पवारांनी चांगली खेळ घेतोच. पवार चढाई करताय, कमबॅक खेळ करावा लागेल आता. प्राणा अतिशय सुरेख साधिक टॅकल पाहिजे सर. बघा हेच त्याचं कॅल्क्युलेशन टायमिंग बघा. ज्या पद्धतीने गुफरान आलेला मात्र त्याला पकडलं कुठे टचवरच. किती कॉन्फिडन्स कव्हर सेटवर असू शकतो हे दाखवलं त्या ठिकाणी. तो म्हणजेच वागझाई कोळकेवाडी चिपळूण पहिल्या हाफ मध्ये आपण पाहतोय की त्याला टचवर पकडलेला आहे. तर किती कॉन्फिडन्स असू शकतो मात्र या ठिकाणी नाही.
वरती होते टचवर पकडले. इफ्रान खान याला मिळालेला गुण आहे आणि अशा पद्धतीने जर एक ट्राय करायची असेल अजून एक कव्हर तर जर कुणाल असेल करण असेल आकाश असेल तर दुसरा तो 6च्या कव्हर मध्ये बोनस ऑन. अंतिम सामना कोळकेवाडी आपण पाहतोय वागझाड चिपळूण विरुद्ध आणि आता संधी मिळाली गुफरा सर टॅकल कोणी केली तर लेफ्ट कॉर्नर. यस डावा उपरक्षक थर्ड रेट 4च्या कव्हर मध्ये आपण पाहतोय कुणाल पवार या ठिकाणी चढाई करण्यासाठी आणि निश्चितपणे हा प्रयत्न सुरू आहे तो म्हणजे डू ऑर डाय थर्ड रेट साठी. चेंबूर क्रीडा केंद्र चेंबूर मुंबई उपनगर विरुद्ध सुरू असलेला सामना आणि नक्कीच या ठिकाणी संधी आहे. क्या बात आहे आदित्य शिंदे चांगलं कॉम्बिनेशन बिटवीन निश्चित संधी मिळणार आहे कारण तो आतमध्ये येतो जीवनात त्याला मिळालेला आहे. संजीवनी 6च्या कव्हर मध्ये अजिंक्य पवार लेफ्ट रेडर बॅकवर्ड वाट पाहिली आणि त्यानंतर अप्रतिम बॅकवर्ड आकाश कदम ऍक्शन मध्ये. 4च्या कव्हर मध्ये सराईसाठी करण सिंग याला आपण पाहतोय डाव्या कोपऱ्याकडून त्याचप्रमाणे टर्नला देखील त्या बाजूला आपण पाहतोय तयार आहे म्हणजेच आदित्य आणि त्याच अनुषंगाने दोन्ही बाजूने प्रयत्न सुरू आहे. थर्ड रेट म्हणजे निश्चितच आता संधी आणि अजून एक कव्हर सक्सेसफुल. निश्चितच मध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं आणि आता बॅक टू बॅक थर्ड रेट असणार आहे. फारच्या उखातराच्या माध्यमातून टुप्पा टायची चढाई आहे. चढाई सक्सेसफुल करणं येते का पाहूया. अतिशय सुरेख टॅकल पुन्हा एकदा लेफ्ट कॉर्नर सर लेफ्ट कॉर्नर बोलणं गरजेचं आहे. स्पर्धा आणि थर्ड रेट साठी आता कुणाल पवार लेफ्ट रेड डावी चढाई करण्यासाठी त्या बाजूला शुभम आहे त्या बाजूला आपण पाहतोय तो म्हणजेच आदित्य आणि निश्चितच सर पंचांचं तेवढं कौतुक करणं तेवढं तरी छान असणार आहे कारण का पंचांच्या नाही तर टू गाण्याची चढाई आणि भोजण्याच्या माध्यमातून चढाई. आउट पुन्हा एकदा करण सिंग 4च्या कव्हर मध्ये चढाई करण्यासाठी सज्ज होतोय. अशा प्रकारे आपण पाहत आहोत लेफ्ट करून राईट राईट करून लेफ्ट आणि त्या अनुषंगाने दोन्ही बाजूने हा प्रयत्न आपण पाहत आहोत. आणि क्या बात आहे चढाव डबल थाय चढाव आणि आता थर्ड रेट साठी अजिंक्य. निश्चितच अजिंक्य पवार आता मैदानात आलेला आहे. पुन्हा एकदा एक टॅकल झाल्यानंतर अजिंक्य पवार किती सुंदर सुरेख रनिंग सर पाहिला आपण 6च्या कव्हर मध्ये आपण पाहत आहोत आता कुणाल सराई करत असताना सेमीफायनलला खूप छान त्यांनी कामगिरी केली आणि निश्चितच या ठिकाणी हा देखील प्रयत्न करतोय आणि आता मात्र कॉर्नरला टिपण्यामध्ये यश. या पद्धतीने करंटला देखील रीड करावं लागेल. जर संघांच्या गुणांचं जर आपण पाहिलं फरक तर एक वेगळी अशी गुणसंख्या आपल्याला पाहायला मिळते. क्या बात है कव्हर हा व्हिडिओ व्हायरल होऊ शकतो. वन मॅन आर्मी सोलो टॅकल अनेक पाहिला पण हा एक जबरदस्त टॅकल होता. आणि अशा जेव्हा काही टॅकल पाहायला मिळतात हाफ टाइम चेंज द कोड साठी कुणाल पवार 6च्या कव्हर मध्ये बोनस ऑन
कॉर्नरला आपण पाहतोय टर्न देखील सज्ज आहे. तसे देखील थोडस रीड करून आले होते आणि त्यानंतर प्रयत्न जो धन्यवाद आहे. साहेब, आमच्या विनंतीला मान देऊन आपण इथे आलो. ओ, खरोखर आम्हाला मनस्वी आनंद आहे. निश्चितच अजिंक्य पवार पुन्हा एकदा सेकंड मध्ये पहिली चढाई असणार आहे. आक्रमक खेळ करावा लागेल. पुन्हा एकदा अजिंक्यला टॅकल करण्याचा प्रयत्न आहे. या ठिकाणी तिकडे जातात. सुपर राईट नक्कीच अशा मॅच मध्ये त्यांची भूमिका फार असते. बघा ज्यांनी हात उंचावलाय ते देखील गुजरात असेल, युवा सिरीज असेल, वेगवेगळे इंडिया कॅम्प देखील जे करून आलेले आहेत. युवा सिरीज गेल्या वर्षी पुण्याची त्यांनी कव्हर केली. गुजरातमधील देखील काही स्पर्धा त्यांनी कव्हर केले. असे पंच आहेत त्यांचं आपण आताच पाहिलं. 3 पूर्ण आणि सुपर रेड 6च्या कव्हरमध्ये कुणाल अशी चूक झाली होती आणि त्याचं रूपांतर एका पॉइंट मध्ये. आणि आता बघा बघा ओके तो लहान मुलगा बाहेर आला बघा, त्याला बघायला त्याला आतमध्ये या परत बघू. हा कंट्रोल मध्ये एवढे एक्साइटेड होते. जोगेश्वर आम्ही एक स्पर्धा केलेली प्रेक्षकांमधून एक कव्हर करायला आलेला. हा म्हणजे प्रेक्षक बघायला आलेले आणि मॅच एवढी जोरात होती, गरम झालेली की कॉर्नर आणि ते खेळाडूपेक्षा एक प्रेक्षक होता. आणि ऑल आउट या ठिकाणी आता ही जी आघाडी आहे अशोकजी ती नक्कीच आता अबाधित राहणार. कारण ज्या प्रकारचा कव्हर सेट आहे 26-11 एक मोठी आघाडी 9 आणि 15 गुणांची. निश्चितच सर आघाडी पाहिली तर 27 गुणांची आघाडी. कमबॅक खेळ करावा लागेल. मग नक्कीच कमबॅक खेळ करावा लागेल. ऑलआउट तुम्ही जर दिला कॉन्फिडन्स तुम्हाला आणावा लागेल, मोमेंटम तयार करावा लागेल, कव्हर सेट चांगला तयार करावा लागेल, तरच तुम्ही अजिंक्य पवार याला आपण पाहतोय उंचावा लागेल. येस दुसऱ्यांची आपण देखील आता जाऊ शकतो. त्या प्रकारे सामनाच्या स्थितीमध्ये सुंदर अशी आघाडी आणि क्या बात आहे प्रेमाने आशीर्वाद दिला तथा असतो. निश्चितच सर कमबॅक करावं लागेल. ज्या पद्धतीने सेमी फायनलची क्वार्टर फायनलचे मॅच जे असे खेळले पुन्हा एकदा पाहिलं तर आकाश कदम कमबॅक करेल. आकाश एक काय रप्पा बुलेट ट्रेन चालवावं लागेल. 100 स्पीड लावावं लागेल आणि अप्रतिम स्पीड लावला होता परंतु हँड्रेड देखील टाकला गेला. नाही रेड मध्ये पॉईंट नाही आले हीच मोठी डोकेदुखी ठरली. पुन्हा एकदा अजिंक्य पवार 1-1-2च्या क्षेत्ररक्षणामध्ये 4च्या खेळांमध्ये आणि कुणाल पवार या ठिकाणी पुन्हा एकदा करण सिंगच्या माध्यमातून थर्ड रेड पाहतो. मित्रांनो आक्रमक खेळ करणं गरजेचं आहे. खेळ उंचवणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा डोकीचा प्रयत्न अगदी सुरेख प्रयत्न होता. किती चांगली लेफ्ट अँड राईट कॉर्नरच्या दोन्ही बंधूंच्या माध्यमातून चांगला टॅकल पाहिला. चिपळूण वागचा संघ करता. पुन्हा एकदा पाहिलं तर आक्रमक खेळ सुपर टॅकल साठी अभि भोजने एका गुणाची कमाई. निश्चितच पुन्हा एकदा पाहिलं तर सोलो टॅकल करण्याचा प्रयत्न आणि सोलो टॅकल पाहिलं तर संचित ओळखच्या माध्यमातून संचित फायर झालेला आहे. निश्चितच 2 सेम पाहिजे आपण थरार पाहिले. अंतिम मध्ये पाहतोय आणि सामना संपतोय. श्रीदत्त प्रभू चषकावरती नाव करतोय. नो डाऊट वाघ साई कोलकेवडी संघ.